स्वागत करतो तुमचं नवरात्री एक्सप्लोरच्या एपिसोड 2 मध्ये। एक दोन दिवस व्हिडिओच्या मंदातनी गॅप पडायचं कारण म्हणजे मंदातनी आपली विजयादशमी आली होती। लवकरच ते पण व्हिडिओ अपलोड करून टाकतो, म्हणून म्हणतो फॉलो नसन केलं तर पटापट फॉलो करून घ्या। टिळक चौकातल्या सगळ्या देवा पाहण्या झाल्याच्या बाद आमचं दुसरं लोकेशन होतं पोहावेस, पण इथे आल्यावर आमच्यासोबत असं काही होईल या गोष्टीचा विचारच नव्हता केला। इतिसा देवीच्या दर्शनासाठी पब्लिक एवढी होती की विचारून फायदा नाही, आणि सगळ्यात जास्त मायमान इथलचं डेकोरेशन पाहायसाठी होतं, पण आमच्याजवळ टाइम कमी पाहायसाठी लय काही होतं। शेवटी बिना काही पाहिल्याच निघायचं काम पडलं। तुमच्यातल्या कोणाजवळ जर तिथलच्या डेकोरेशनचा व्हिडिओ असेल तर मला पाठवून दे जा। आजूबाजूच्या देवे पाहून दुसऱ्या एरियातनी चाललोच होतो की आपल्या प्रेमाचे माणसं भेटले, म्हणजे की आपल्या काळजाचे तुकडे। मग त्याला व्हिडिओतनी घेतलं आणि सरकत तीर धकलो सोनार गल्लीकड। इथलची लाइटिंग आता लोकच्या लाइटिंगातून सगळ्यात लंबी होती, एवढी लंबी होती की खतम व्हायचं नावच नाही घेत जाय। या जागेवर मस्तपैकी दूध वाटप सुरू होता। चला म्हटलं फिरू फिरू थकलो पण, आणि आपल्या संस्थेचा एक नियम पण आहे, फुकटाचं कुठेच सोडायचं नाही। दूध पितच जाऊ की तेवढ्यातनी आपले भाऊ लोक भेटले। पहिले तर त्याला व्हिडिओतनी घेतलं, मग सरपावनी दूध पिलं। त्यातनी आमचा डॉन म्हणणे मले दूध आवडत नाही, मी फक्त चहा पित असतो। खतरनाक लोक। याच्या देवीचं डेकोरेशन पण मस्त होतं, मला तर चांगलं वाटलं भाई। तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा। एक दोन भावाले आणखी भेटलो, सरकत तीर धकलो दुसऱ्या मंडळाची देवी पाहायला। याची लाइटिंग तर सगळ्यापेक्षा वेगळी होती, आणि डेकोरेशन बी सगळ्यापेक्षा युनिक वाटलं। एक से बडके एक डेकोरेशन पाहायला भेटू राहिले आजच्या तारखेतनी। आम्ही त्याला म्हटलं मागं पोलीस उभे आहे, टेबल शीट पाहिलं तर कुत्र्यावानी मारतील। आम्ही थोडंसं पुढे जाऊन थांबतो म्हटलं तर झाकण झोलं चाट देऊन पाहिलं। आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या देव्या वाघावर बसलेल्या होत्या, पण इथलची देवी गाईवर बसलेली होती। व्हिडिओ काढतच जाऊ की तेवढ्यातनी आणखीन एक भाऊ भेटला, मग त्याच्यासोबत दोन चार गोष्टी केल्या। त्याला व्हिडिओतनी घेतला आणि आलो सरकतीर जत्रीकड। जत्रीतनी आम्ही काय काय धिंगाणे केले हे पाहायसाठी तुम्हाला आणखीन थोडंसं थांबा लागल। त्याचं कारण म्हणजे असं की काल कारंजातल्या देव्या उठल्या होत्या, मी तिकडे गेलो त्या कारणाच्यानं मला एडिटिंग करायला टाइमच भेटला नाही। तुमच्या भावाचं नशीब लय डेंजर आहे, जेव्हा कॉन्टेंट पाहिजे असते तेव्हा 4-4 दिवस कॉन्टेंट भेटत नाही, नाहीतर मग एवढा भेटते की मोबाईलची पूर्ण स्टोरेज फुल होऊन जाते। पण काही टेन्शन नाही, मी सगळेच व्हिडिओ लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करतो। बस तेवढं फॉलोचं बटन दाबा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या। बाकी मग भेटू पुढच्या व्हिडिओतनी। जय भीम जय शिवराय।